आज भारताचे महान सुपुत्र गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं नांदेड काँग्रेस शहर कमिटीचे कार्याध्यक्ष आमचे मित्र दीपक सिंग हुजुरिया यांनी आजच्या संगत यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी सेवा दिली। ते मागच्या 12 वर्षापासून समाजसेवेचं काम करतात। त्यांचा जनसंपर्क खूप चांगला आहे आणि प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या धर्माचे लोक याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्यांच्या या कार्याला शुभेच्छा द्याव्यात। आणि आपण गुरु गोविंद सिंगजी यांच्या नांदेड शहरामध्ये राहतो। ज्या नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंगजी यांचे पाय लागले, त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलं आणि शीख धर्मातला सगळ्यात मोठा निर्णय त्यांनी केला। कारण ते 10वे गुरु असताना त्यांनी केलेला निर्णय हा अभूतपूर्व आहे। जगामध्ये त्याची नोंद घेतली, इतिहासाने त्याची नोंद घेतली। त्यांनी सांगितलं की याच्या पुढे मानवी देहातला कुठलाही गुरु गादीवर बसणार नाही। यानंतर गुरु ग्रंथ साहिब हेच गुरु असणार आहेत आणि ही अतिशय क्रांतिकारी घटना होती। कारण ग्रंथालाच गुरु मानणं हे जगामध्ये यापूर्वी कधीही घडलेलं नाही। ग्रंथाचं महत्व काय आहे, अक्षरांचं महत्व काय आहे, त्यातल्या अर्थाचं महत्व काय आहे, हे गुरु ग्रंथ साहिब वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं। वेगवेगळ्या संप्रदायामधल्या, वेगवेगळ्या प्रवाहातल्या, वेगवेगळ्या समाजातले, वेगवेगळ्या धर्मातले मानवतेची पूजा बांधणारी आणि त्यासाठी शब्द खर्च करणारी संत मंडळी ही गुरु ग्रंथ साहिब मध्ये एकवटलेली आहे। जसे की मराठीमधले संत नामदेव आहेत, रोहिदास आहेत, कबीर आहेत, अशा सगळ्यांच्या शब्दावलीला गुरु ग्रंथ साहिब मध्ये स्थान आहे। मानवता, देशप्रेम, समर्पण, त्याग, बलिदान आणि शौर्य याचा अत्युच्च असं शिखरावरचं नाव म्हणजे गुरु गोविंद सिंगजी आहेत। त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्हालाही या पवित्र दिवशी आमचे सन्मित्र दीपक सिंग हुजुरिया यांच्यामुळे सहभागी होता आलं। मी गुरु ग्रंथ साहेबालाही प्रणिपात करतो, गुरु गोविंद सिंगजी यांनाही वंदन करतो आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी एवढंच मागतो। कारण गुरु गोविंद सिंगजी जो ध्येयवाद घेऊन निघालेले होते तो म्हणजे भारताला जोडणारा ध्येयवाद आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा आहे, माणसा माणसामध्ये भेद होणार नाही। लंगर साहिबचं जरी आपण उदाहरण घेतलं, गरीब श्रीमंत वेगवेगळ्या धर्मातले वेगवेगळ्या जातीतले लोक मांडीला मांडी लावून एकत्रित जेवण करतात। ही खऱ्या अर्थानं समानता आहे। ती समानता या भारताच्या भूमीमध्ये भंग करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये काही शक्ती करत असताना आज गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्या अनुयायांनी हा संकल्प केला पाहिजे की त्यांनी दाखवून दिलेली जी समानतेची दिशा आहे, समन्वयाची दिशा आहे, सौहार्दाची दिशा आहे, त्या दिशेनं आम्ही काम करू आणि भारत हा संघटित ठेवू, तो विभाजित होणार नाही याची काळजी घेऊ आणि मानवतेची सेवा करू, एवढा संकल्प या निमित्तानं आम्ही करू असं मी या निमित्तानं बोलू इच्छितो। आणि परत एकदा गुरु गोविंद सिंगजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना वंदन करतो आणि थांबतो। धन्यवाद। बोले सोनिहाल।